देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी तुझ लागली सकळ चिंता राखणी लागी वाकणी जाता पुढे निर्विसी संता नवे विसंविता धीर तुझ लागली सकळ चिंता राखणी लागी वाकणी जाता पुढती निर्विसी संता नवे विसंबता धीर तुझ देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी आम भय चिंता नाही धाक जन्म मरण काही का झाला इह लोकी परलोक आले सकळिक वैकुंठ आम भय चिंता नाही धाक जन्म मरण काही का झाला या लोकी परलोक आले सकळिक वैकुंठ देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुख देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी तुझी या नामाची भूषणे तोये मजले वविलिलेने तुका मने तुझी या गुणी काय ते उने एक आवा तुझी या नामाची भूषणे तोये मजले वविलिलेने तुका मने तुझी या गुणी काय ते उने एक आवा देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल
माय तू माऊली स्निहाळ भार सकळ चालविसी देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दिनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारसी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशिस जडपहं मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु ज्या नामे पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यासो या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री
श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय।
श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमो नारायण। लक्ष्मी नारायण सत्यनारायण वेद पारायण श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण वेद पारायण विष्णु नारायण हरि नारायण राम नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण। लक्ष्मी नारायण वेद पारायण सत्यनारायण। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय राम। श्री राम राम श्री राम राम। श्री राम राम श्री राम राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 50 ते 75। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविदा आत्मरूपा। देवा तूची गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी दो जय। हे जानोनी पार्थ भियाला
मग पुनरपी बोलो लागला, मने देवो का चित्त या बोला देती चिना, यरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरूनी बोलिलो येथे, परिनिके काय या परोते ते तुम्ही जाणा, पै विरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते एत संग्राम व्याजे उभे आहाती, आता ऐसिया ती वधावी की आवे रुनिया निघावे, या दोहो माझी बरवे ते नेनो आम्ही, आम काय उचित ते पाहताना स्फुरी येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तिमिराव रुद्ध जैशे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असताना दिसे वस्तू जात, देवा मज तैशी झाले, जे मन हे भ्रांती ग्राशिले, आता काय हिता पुले तेही नेने, तरी श्री कृष्णा तुवा जाणावे, निकिते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते, जैसा शिष्यांते गुरु सर्वता नेने आव्यारो, की सरिता ते सागरू ते जी खेवी, ना तरी अपत्या ते माई, सांडोनी जरी जाई तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा, तैसा सर्वा पर्यामासी देवा तुची एका हासी, आणि बोलिले जरी न मानसी मागिल माझे, तरी उचित कायामा जे व्यभिचरे ना धर्मा, ते झड करी पुरुषोत्तमा सांगे आता, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जाय अनिके, यत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हा न फिटेल मानसीचा, जैशी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी ना विरुडती सिंचिली आवडे तैशी, ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येत एकची उपयोगा जाये परमामृत, तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवान नोहे ये बुद्धी, येत जिवाळा कृपा निधी कारुण्य तुझे, ऐशे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे,
तो ग्राशिला महामोये काळ सर्पे सवर्म हृदय कल्लारी तेत कारुण्य वेळेच्या भरी लागला मनोनी लहरी भाजेची नाम हे जाणोनी ऐशी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैशिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे आवळीला रक्षिल आता मनोनी तो पारतू मोहफनी ग्रस्तू न्यामनितला हा हे तुम जाणोनिया मग देखा तेत फाल्गुनो घेतला से भ्रांती कवळून जैसा घनपटळी भानू आच्छादिजे तया परी तो धनुर्धरू झाला असे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला कांग तया परी तो धनुर्धरू झाला से दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला कांग राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री महाभारत रामायण सुंदरकांड अध्याय 27 ब्रह्मपत्राचा भाग 2 ब्रह्मपत्राचा अध्याय 2 आणि दुसऱ्या अध्यायाचा भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। सीताक्षोभली उद्भट राक्षसा आले अति संकट बाहेरी जावया न फुटे वाट मरण दुर्घट ओढवले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण राम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुक्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईना मी तुझा जनास मी काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री महाभारत रामायणातील सुंदरकांडातील 27व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून
आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. ठिकाण आहे प्रसवनगिरीचं. सभा भरलेली आहे. सभेमध्ये लक्ष्मण दादा ब्रह्मपत्राचं वाचन करत आहेत. रामराया, हनुमंतराया, अंगदराया, सुग्रीवराया, नळनीळ जांबुवंत इत्यादी शूरवीर वानर मंडळी सभेमध्ये लक्ष्मण दादांच्या मुखातून ब्रह्मपत्राचं वाचन ऐकत आहेत. कथा कुठपर्यंत आलेली तर हनुमंतरायांनी रावणाच्या सभेची सगळी नागवण केलेली आहे. थोर थोर भले भले राक्षस जे स्वतःला महाबळी समजतात, वीर समजतात, महावीर समजतात, अतिरथी समजतात, महारथी समजतात, ते आपली दुर्दशा चुकवण्यासाठी सभेतून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण हनुमंतराय सावध आहेत. लगेच शेपटीला तशा प्रकारे सांगितलं जातं आणि बाहेर पळणाऱ्या सगळ्यांना शेपटी आतमध्ये खेचते. नुसतं खेचते नाही तर धब धब धबाक लावते. त्यामुळं सगळे शेपटीच्या मारापासून वाचण्यासाठी अंधारामध्ये दडू लागलेली आहेत. एकाच्या मागे एक हे सगळे दडू लागलेले आहेत आणि सगळ्या राक्षसांची कोंडमारी झालेली आहे. त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलेले, त्यांच्या विचारातून असं वाणीतून बाहेर प्रगट झालेले जे वास्तव आहे ते वास्तव काय आहे तर सीता माता आता खूप रागावलेली आहे. त्यामुळे राक्षसावर भयंकर संकट आलेले आहे. सभेच्या बाहेर जायला सुद्धा वाट सापडत नाही. सापडलेल्या वाटेनं सीता माऊलीकडून आलेला रामभक्त हनुमंत सभेच्या बाहेर पाऊल ठेवू देत नाही. त्यामुळं आता आपल्याला शेवटची बारी आलेली आहे. आता मरणाला सामोरं जावं लागणार आहे. दुर्घट मरणासारखं संकट आपल्यावर ओढवलेले आहे. अशी राक्षसांची विचारधारा झाली. अंधारी रावणाचा मुकुट, उच्चारी ओढी मरकट, तिने धाकी दशकंठ, म्हणे मज शेवट पै आलं. लक्षावधी असणारे दिवे हनुमंतरायांनी एका झपाट्यातच विझवले होते. सभेमध्ये अंधार पडला होता आणि अंधारामध्ये सगळ्यांना बदड 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 बदडलं होतं. आता रावणाकडे हनुमंतरायांनी मोर्चा वळवला. अंधारामध्ये हनुमंतरायाची शेपटी रावणाचा मुकुट ओढू लागली. त्यामुळे राजा रावण सुद्धा खूप घाबरलं आणि राजा रावण सुद्धा म्हणू लागला, आता माझं सुद्धा मरण आलं. रावणाच्या उरी शिरी
हनुमान सुबद्ध टोले मारी, तेने त्यासी आली अंधारी, धाके करी न बोलवे. राजा रावण लंकेचा राजा आहे. हनुमंतरायाचा किती महान पराक्रम आहे पहा. या राजा रावणाला कळीकाळ सुद्धा घाबरतो. 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यात आहेत. नवग्रहाची ज्यानं आपल्या आसनाला पायऱ्या केलेल्या आहेत. ज्याच्या 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, कुंभकर्णासारखे भाऊ आहेत. इंद्रजितासारखा मुलगा आहे. ज्याची सोन्याची लंका आहे. जो ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे. किती महत्व आहे राजा रावणाचं. पण त्याच राजा रावणाच्या सभेमध्ये जाऊन राजा रावणाची दुर्दशा करणं हे काय कोणाचंही काम आहे का. म्हणून तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काय काम. एड्या गबाळ्याचं काम नाही. इथं शूर पाहिजे, वीर पाहिजे, पराक्रमी पाहिजे, अभ्यासू पाहिजे, अनुभवी पाहिजे, धाडशी पाहिजे. अहो कितीतरी गुण असले पाहिजे, तेव्हा समोरच्याचा निटोबा लावणं शक्य होतं. आणि हनुमंत यांनी असंच केलेले. राजा रावणाच्या सभेमध्ये जाऊन राजा रावणाला घाबरवणं म्हणजे हे कुणाचंही काम आहे का. हनुमंतरायाच्या शेपटीनं राजा रावणाचा मुकुट ओढायला सुरू केलं. तेवढ्यावर थांबले का हनुमंतराया. मुकुट ओढला. आता शेपटीचे धबाके कसे लागतात तुम्हाला माहित आहे. चापकाच्या चपकाऱ्या लागाव्या, आसुडाचे फटके ओढावे, असा शेपटीचा मार असतो. आणि हनुमंतरायांनी राजा रावणाची जी 10 तोंड आहेत ना, त्या 10 डोक्यामध्ये चपाचप 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 शेपटीनं हाणायला सुरुवात केलं. सपासप सपासप शेपटी लागू लागली. एवढंच नाही तर हनुमंतरायांनी राजा रावणाच्या छताडावर दनादन दनादन दणके द्यायला सुरुवात केली. राजा रावणाचा जीव कासावीस झाला. आतला दम आत, बाहेरचा दम बाहेर. बाहेरचा श्वास आत घेता येईना, आतला श्वास बाहेर सोडता येईना. सगळी घाबरगुंडी झाली. राजा रावणाच्या 10 तोंडाच्या 20 डोळ्यांना अंधारी आली. पण आता ओरडायचं कसं, कालवा करायचा कसा. कालवा करावा तर पुन्हा वाढणार लय मारी, आपला जीव घेईल. या भीतीनं राजा रावण लई घाबरलं. काहीच हनुमंतरायाच्या धाकानं राजा रावण बोलेना झालं. मुखातून एक सुद्धा शब्द निघेना झाला. ब्र शब्द काढायला राजा रावण तयार नाही. आता कसं होईल ते होईल. अंधारात जेवढा मार बसेल तेवढी सहन करण्याची सहनशीलता राजा रावण दाखवू लागला. गप गुमान मार खाऊ लागला. अंधारी न दिसे पै व्यक्त, अंगी वाजती अति आघात. तेने भये लंकानात, चळी कापत थरथरा. अंधारामध्ये
जवळचं काही दिसत नाही. आपल्या जवळ कोण वीर आहे, आपल्या मत्तीला कोण येईल का, काय 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 दिसत नाही. म्हणजे काळा कुट्ट गडद अंधार. अहो आपलं शरीर आपल्याला दिसत नाही, तिथं समोरचा काय दिसायचंय. म्हणजे पण शेपटी मात्र हनुमंतरायाच्या अंधारात सुद्धा राजा रावणाला दनादन 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 हाणू लागलेले, बदडून काढलेले. त्यामुळं राजा रावण लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लयच घाबरलेलं. अहो किती घाबरलं, बोबडी वळाली राजा रावणाची. तत पप्प करायला लागला. अंग लट 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 राजा रावणाचं भीतीनं उडायला लागलं. सगळ्या अंगाचा भीतीनं थरकाप सुटला. सत्य बोलीला घरटिकार, विघ्न मजाले साचार. गुप्त आघात दुर्धर, लागती निष्ठुर प्राणांत. राजा रावण विचार करू लागला. घरटीकारानं, हेरानं, गस्त घालणाऱ्यानं खरी बातमी आणली होती, पण मी त्याची बातमी खोटी मानली. त्यानं सांगितलं होतं लंकेवरती फार मोठं विघ्न आलंय महाराज. मी ऐकलं नाही, त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, त्याला धरून बांधून मारण्याचा प्रयत्न केला. पण आता अंधारामध्ये कशाचा मार बसतोय कळायला तयार नाही. बर मार सुरू झालेला आहे, तो मार कधी बंद होईल सांगता येत नाही. किती वेळ आपल्याला मार खावा लागेल हेही काय कळत नाही. अंधारामध्ये असे टोले बसतात की ते सहन करणं सुद्धा राजा रावणाला अशक्य झालेलं आहे. राजा रावण म्हणतो, आता माझा जीव जायची वेळ आलेली आहे. असला मार कधी मी पहिला खाल्ला नाही बाबा, लय बेकार मार आहे. आता काही आपण जिवंत राहत नाही, या मार्यातनं आपण काही निभावत नाही. राजा रावण विचार करू लागला. हनुमान सांगे दशशीर, तुवा चोरिली सीता सुंदर. तुझी छिदावया सिर, आलो साचार मी रामदूत. हनुमंतरायांनी कोण मारत हे राजा रावणाला कळावं, एवढी ताकद कुणाची आहे. आपल्याच लंकेमध्ये येऊन, आपल्याच दरबारामध्ये येऊन बाकीच्यांना हाणामारी केली तो भाग वेगळा, पण खुद्द लंकेचा राजा, 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, त्या राजा रावणाला बदडू लागलेलं आहे हे कळावं. म्हणून हनुमंत या राजा रावणाला म्हणतात, ए राजा रावणा, ए चोरा, चोरट्या, तू काय केलेलं आहे माहितीये का. म्हणले, माझा स्वामी असणारा रामरया, त्या रामरयाची स्वामीनी असणारी कांता सीता तू चोरून आणलेले आहे. हलकटा, आता तुझं जे डोकं आहे ना ते धडा वेगळं करण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणले, तुझं शिर छेदून टाकीन म्हणले. आणि मी कोण आहे तुला माहिती आहे का. म्हणले, रामाचा सेवक, रामाचा दूत, हनुमंत माझं नाव आहे. असं हनुमंतराया राजा रावणाला सांगतात. रावणाची दशशिरे, हनुमान छेदितान काग्रे. परिवारीला होता श्रीरामचंद्रे, मनोनी वानरे सोडीला. राजा रावणाची 10च्या 10 मुंडकी खुडून काढायला हनुमंतरायाला एक क्षणाचाही विलंब लागत नव्हता. अहो डोळ्याचं पातळ ना लवतं एवढ्यामध्ये
राजा रावणाला खल्लास करण्याची ताकद भक्त सखिया हनुमंतरायामध्ये. पण हनुमंतरायाने असा विचार डोक्यात आणताच रामरायांनी बुद्धी दिली, हनुमंता, राजा रावणाची 10 मुंडकी तोडू नको, त्याची मुंडकी खुडू नको. ती शिकार तुझी नाही, तुझ्या हातनं राजा रावणाला मारणं योग्य नाही. ती माझी शिकार आहे. मी राजा रावणाला मारायला खंबीर आहे, समर्थ आहे. अशी बुद्धी रामरायांनी हनुमंतरायाला घातली आणि त्यामुळं रामरायांनी स्फुरंज दिलं. त्यामुळं वानर हनुमंतरायांनी राजा रावणाला जिता सोडला. नाहीतर राजा रावणाला संपवायला हनुमंतरायाला काही वेळ लागला नसता. असं नात्रया म्हणतात. तुवा मारिल्या लंका नाथ, माझा पुरुषार्थ होईल व्यर्थ. ऐशे बोलिलास रघुनाथ, तेने हनुमंतन मारीच. हनुमंतरायाला रामरायांनी बुद्धी दिली होती. ती बुद्धी अशी होती की हनुमंत, तू राजा रावणाला लंकानाथाला मारू नको. तू संपवलं तर मग माझ्या पुरुषार्थाला काडीची किंमत राहणार नाही. मी हा दाशरथी राम अवतार घेतलेला तो व्यर्थ होईल असं रामराया हनुमंतरायाच्या मनामध्ये येऊन बोलले. आणि त्यामुळं हनुमंतरायांनी राजा रावणाला आपल्या तावडीतून जिवंत सोडला. म्हणून हनुमंतरायांनी राजा रावणाला मारलं नाही. नागवोनी राक्षस पंक्ती, गांजोनी या लंकापती. सभेसी लावोनी आख्याती, मग मारुती निघाला. ब्रह्मपत्राचं वाचन लक्ष्मण दादा करत आहेत. ब्रह्मदेवानं हनुमंतरायाची अगाध कीर्ती आपल्या हस्ताक्षरामध्ये पत्र रूपानं रामरायाला कळावं म्हणून लिहून दिलेले आहे. आणि पत्रामधला मजकूर काय आहे? सगळ्या राक्षस कुळाला धाक दाखवून, राक्षस कुळाला छळून, राक्षस कुळाची दाना दान उडवून हनुमंतराया आपला प्रताप सर्व राक्षसांना दाखवतात. एवढंच नाही तर राजा रावणाला सुद्धा मरण यातनेचा मार देतात. ज्याला हाग्यामार म्हणतात ना, या हाग्यामाराच्या पलीकडचा मार राजा रावणाला हनुमंतरायांनी दिला. एवढी ख्याती हनुमंतरायांनी राजा रावणाच्या भर दरबारामध्ये एकल्या एक हनुमंत बाप्पांनी केली. आणि हनुमंतराया एवढी कीर्ती करतात, याचं चिंतन साक्षात ब्रह्मदेव आपल्या पत्रामध्ये ब्रह्मलिखितामध्ये लिहितात. वानरेला विताची हात, रावण झाला मूर्छा भ्रांत. कपिकानी जलपिला गुह्यार्थ, लंकानाथ तो नेम. अहो हनुमंतरायांनी राजा रावणाला नुसता हात लावला म्हणले. राजा रावणाला चक्कर आली आणि भ्रांतीनं मूर्छा येऊन राजा रावण मूर्छापन्न झाला. हनुमंतराया कानात किर्र करून आपला गुह्यार्थ सांगू लागले. पण लंकानाथ राजा रावणाला मूर्छापन्न अवस्था असल्यामुळं हनुमंतराया कानामध्ये काय बोलले काहीच कळलं नाही.
नाव ऐकता हनुमंत एक फळफळा मुतत एका सुटला दोवात झाला भ्रांत रावण अहो हनुमंतरायाचं नाव ऐकलं ना काय काय हुब्या हुब्या मुतायला लागली ती धोत्रातल्या धोत्रात विजारीतल्या उजारीत अहो काही जण तर म्हणले मोठ्यानं अधोवाद सोडायला लागले आता हाता इथं शब्दच वापरलेला आहे राजा रावण तर भुल्ला भुल्ला म्हणले त्याला तर काहीच समजेना झालं वेडा झाला ऐसे वाचिता ब्रह्मलिखित लक्ष्मण गदगदा हसत वानरा मुरकुंडी वळत हास्य करी श्रीराम स्वतः लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत वाचता वाचता ब्रह्मपत्र लिहिलेलं त्या ब्रह्मपत्राचं वाचन लक्ष्मण दादा करत असताना लक्ष्मण दादांना सुद्धा हसू आवरेना वाचता वाचता खदा 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 लक्ष्मण दादा हसायला लागले अहो वानर तर एवढी हसू लागली पोटात त्यांच्या वायगोळा आला मुरकुंडी वळली वानरांची रामराया तर खूपच हसू लागले म्हणतात गांजोनी अलंकापती सभा नागविली काळे राती ऐकता हनुमंताची कीर्ती श्री रघुपती सुखावी राजा रावणाला हनुमंतरायांनी गांजलं अंधारामध्ये सगळी सभा नागवली ही हनुमंतरायाची कीर्ती लक्ष्मण दादा वाचत असताना रामरायांना अतिशय आनंद झाला सुख वाटलं काय आपला भक्त आहे काय हनुमंतरायाचा पराक्रम आहे त्याचं वर्णन सुद्धा न करता येण्यासारखं आहे अशा हनुमंतरायाच्या पराक्रमाची महती ऐकून रामरायांना फार समाधान वाटलं हे का सांगितलं माहितीये का दुसऱ्याचं चांगलं चाललं दुसऱ्याचं बरं असलं की काही लोकांना बरं वाटत नाही दुसरे मोठे झालेले दुसऱ्यांना मान मिळालेला दुसऱ्यांनी धन दौलत कमवलेली दुसऱ्यांनी पराक्रम केलेला दुसऱ्याचा नाव लौकिक झालेला हे बऱ्याच लोकांना बरं वाटत नाही तीळ पापड होतो त्याचं कधी वाईट होईल असं वाटतं पण इथं देव अवतारी रामराय आहेत कौतुक एका वानराचं हनुमंतरायाचं पत्राद्वारे ब्रह्मदेवानं केलेलं आहे आणि ते पत्र लक्ष्मण दादा वाचत आहेत वाचून रामरायांना आनंद झालेला आहे सुखावला लक्ष्मण सुग्रीव सुखावे संपूर्ण सुखावले वानरगण गाडी अंगवण हनुमंत वाचणारा ब्रह्मपत्र वाचणारा लक्ष्मण दादा त्यांना आनंद झालेला आहे ऐकणारा रामराया त्यांना आनंद झालेला आहे ऐकणारे राजा सुग्रीव त्यांना सुद्धा मनोमन आनंद झालेला आहे सगळे वानर ऐकून ऐकून सुखी झालेले आहेत एवढी गाडी अंगवण
परम पुरुषार्थी हनुमंतराय आहेत हे सर्वांना समजलेले. गांजोनी सभेचा पुरुषार्थ रावणा करोनी हाताहात आला अशोकवनात हनुमंत महाबळी. राजा रावणाच्या सभेमध्ये सगळ्यांना गांजलं. राजा रावणाला धाक दाखवला, मार मार मारलं, चोप दिला आणि हनुमंतराय तिथून निघाले. अशोक वनामध्ये आले. हनुमंतरायांना कुणाची अडवायची मनाई करायची तापच नव्हती. अहो राजा रावणाला तिथं संपवता सोडलं, मग बाकीच्यांची काय गत आहे. उगाच रामरायांनी बुद्धी सुचवली म्हणून राजा रावणाला मारलं नाही, नाहीतर मारायला हनुमंतरायाला काहीच वेळ लागला नसता. आणि असे महाबळी असणारे हनुमंतराया आपलं स्वामी कार्य करण्यासाठी आपल्या गुरूंची पत्नी, आपल्या स्वामीची स्वामिनी सीतामाता ती राजा रावणानं अशोकवनामध्ये ठेवलेली आहे ना, त्या अशोकवनामध्ये हनुमंतरायाची स्वारी आलेली आहे. सीतेसी करावया एकांत हनुमान वृक्षी अति गुप्त सीता विरहे विषयासक्त लंकानाथ तेथे आला. सीता माऊलीला राजा रावणानं अशोक वनामध्ये नजर कैदेमध्ये ठेवलं. हनुमंतराय अशोक वनामध्ये पोहोचले. सीता माऊलीच्या भोवताली अनेक राक्षसींचा गराडा पहारा पाहिला आणि हनुमंतरायांनी ठरवलं ज्यावेळेस हे सगळे झोपतील त्यावेळेस आपण सीता माऊलीला एकटीला भेटू, एकांतामध्ये गुज बोलू. म्हणून हनुमंतरायांनी सीता माऊली ज्या अशोक वनामध्ये होते, ज्या वृक्षाखाली होत्या, त्याच वृक्षाच्या वरती फांद्यामध्ये गुप्त हनुमंतराया दडून बसले. पण सीता माऊलीचा सन्निपात झालेला राजा रावण, ज्या राजा रावणाला सीताचं वेळ लागलेलं आहे, सीता विरहान विषयासक्त झालेला राजा रावण एवढा मार खाऊन सुद्धा आपल्याकडे एक मन आहे, गीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एवढा मार खाल्लेला बदड हनुमंतरायांनी बदडलेला राजा रावण सीता माऊलीच्या विरह जोरानं तप्त होऊन अशोक वनामध्ये आलेला आहे. आता राजा रावण अशोक वनात आला, तो काय बोलणार आहे, तिथं येऊन काय करणार आहे, हनुमंतरायांची भूमिका हनुमंतराय कशी निभावणार आहे, हे ब्रह्मदेवानं ब्रह्मपत्रामध्ये काय लिहिलेले आहे आणि लक्ष्मण दादा त्याचं काय वाचन करणार आहेत, याचं चिंतन आपण उद्याच्या भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपू यति यशमती परमार्थ गती स नरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा मानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत से विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत से विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।